शंकराच्या नैवेद्यामध्ये तुलसीपत्र नसावा, मग महादेवाच्या नैवेद्यामध्ये कोणतं पत्र असलं पाहिजे? महादेवाला नैवेद्य दाखवत असताना कोणकोणत्या तुलसीपत्राचा किंवा कोणत्या पत्राचा आपल्याला वापर करायचा आज आपण जाणून घेणार आहोत. अहिल्यानगर काळामाथा तुळजाभवानी देवस्थान पोखर्डीवरनं सांब सदाशिव शंकर यांच्या नैवेद्यामध्ये जेव्हा आपण भगवंतापुढे नैवेद्य मांडतो त्या नैवेद्यामध्ये बेलवपत्राचा जे आहे समाविष्ट केला जातो. काही ठिकाणी दक्षिण भारतामध्ये तुळशीपत्राचा देखील वापर केला जातो, परंतु शक्यतो तुळशीपत्राचा वापर न करता महादेवाच्या पूजेमध्ये फक्त आणि फक्त बिल्वपत्राचा वापर केला जातो. नैवेद्यावरती बिल्वपत्र त्याच्या शिरा जिथून दिसत असतील, धारा जिथून दिसत असतील, तिथून भातावरती किंवा पांढऱ्या वस्तूवरतीच आपल्याला नैवेद्य अर्पण करताना बिल्वपत्र ठेवायचं आहे. मित्रांनो, बेलपत्र अर्पण करत असताना महादेवाला पूर्ण भाव अर्पण करणं गरजेचं आहे. आणि नैवेद्य अर्पण करताना महादेवाला नैवेद्य जेव्हा आपण अर्पण करतो तेव्हा आपल्याला ती खालची जागा जी आहे तिथे त्रिपुड किंवा स्वस्तिक किंवा मंडल आखूनच आपल्याला ताट ठेवायचे आणि तदनंतरच महादेवाला नैवेद्य अर्पण करायचं आहे. नैवेद्याची वेळ कोणकोणती हे नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहूया.